पंढरपुरामधील विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम गेली अनेक वर्षापासून सुरू आहे आणि अशातच आता मंदिराचं 700 वर्षांपूर्वीचं जुनं रूप अगदी खुलून दिसतंय। याच जुन्या रूपाला विद्युतीकरणाची जोड मंदिर समितीच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यामुळे मंदिराचं जुनं रूप भक्तांना विद्युतीकरणामुळे आकर्षित करत आहे। संत नामदेव, तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील विठ्ठल भक्तांना दर्शन रांगेत पाहता येईल अशी व्यवस्था मंदिर समितीकडून करण्यात आली आहे। सोळखांबी परिसर विद्युतीकरणामुळे अधिक अधोरेखित होतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला शेकडो वर्षाची, हजारो वर्षाची परंपरा एकंदरीत आपण पाहिलं तर संत नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील जे पुरातन मंदिर होतं आणि आता ते कुठेतरी आता जतन आणि संवर्धनाचं काम मंदिर समितीचं सुरू आहे। आपण एकंदरीत पाहिलं जर संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत नामदेव असतील यांच्या काळातील पुरातन मंदिर आता कुठेतरी लूक देण्याचं काम मंदिर समितीच्या वतीने करण्यात येतं। आपण एकंदरीत पाहिलं तर आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये पहिल्यांदाच आता विठ्ठल मंदिर हे सभा मंडप असेल, विठ्ठलाचा गाभारा असेल, सोळखांबे असेल या ठिकाणी आता प्रकाशमान होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकंदरीत पाहिलं तर प्रत्येक येणाऱ्या भाविकाला आता विठ्ठलाचा आतलं मंदिराचं लूक पाहायला मिळालं आहे। गरुड खांब असतील, आज तुम्ही आता दश अवतार असतील या ठिकाणी आता आपल्याला प्रकाश झळकताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत पाहिलं तर ज्या सभा मंडप सोळखांबे आहेत त्या सोळखांबेवर आता विद्युत रोषणाईने आणि प्रकाशमान होताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सोळखांबे असेल या प्रत्येक खांबावर सुद्धा ज्या नक्षी कोरलेल्या आहेत त्या अगदी प्रकाशमानामध्ये लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहिलं तर या आषाढीच्या वारीमध्ये पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविक भक्ताला आता विठ्ठल मंदिराचं दर्शन घेताना नव्याने जे 700 वर्षापूर्वीचं जे मंदिर होतं ते आता पाहायला मिळणार आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।